नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तृतीय वर्ष कला मराठी विषयाच्या अंतर्गत सत्र क्रमांक 5 याच्यामधील आपले जे मराठीचे 3 विषय आहेत 3 युनिट्समधले, त्याच्यापैकी पेपर क्रमांक 5 जो आहे त्याच्यातील असलेला एक जो पेपर आहे तो म्हणजे भारतीय व पाश्चात्य साहित्यशास्त्र. याच्यापैकी पहिल्या सत्रासाठी म्हणजे सत्र क्रमांक 5साठी भारतीय साहित्यशास्त्र हा विषय आपल्याला आहे आणि त्या विषयाचा परिचय आज आपण करून घेणार आहोत. या विषयाच्या अनुषंगाने आपण जर लक्षात घेतलं तर हा अतिशय सोपा असा विषय आहे. त्याचं कारण असं आहे की हा एक तात्विक पेपर आहे. तात्विक आहे म्हणजे तुम्हाला काही फार पापट पसारा असं लिहायची गरज नाही. तर टू द पॉईंट लिहिला की हा पेपर अतिशय सोपा पेपर आहे. याच्यात दुसरं काहीही लिहायची गरज नाही. त्याचं कारण काय की भारतीय आणि पाश्चात्य असे जे 2 साहित्य विचार आहेत, त्याच्यापैकी भारतीय साहित्य विचार हा जेव्हापासून आपल्याकडे सुरू झालेला आहे तेव्हापासून त्याच्यामध्ये साहित्याच्या अनुषंगाने जे वेगवेगळे घटक आहेत त्याचा विचार आपल्याला याच्यात करायचा आहे. म्हणजे काय की साहित्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं की कथा, कविता, कादंबरी, नाटक असे वेगवेगळे वाङ्मयाचे प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतात. आता हे सगळे वाङ्मय प्रकार आहेत आणि त्या प्रत्येक वाङ्मय प्रकाराचं आपलं म्हणून काहीतरी स्वतःचं वैशिष्ट्य आहे. या वाङ्मय प्रकाराचं एक स्वरूप आहे. त्यामुळे साहित्याचं जे स्वरूप आहे ते साहित्याचं स्वरूप नक्की काय असतं, तर स्वरूप म्हणजे आपल्याला प्रश्न पडेल की नक्की काय. तर आपल्या साध्या भाषेत जर आपल्याला सांगायचं झालं तर साहित्य या शब्दामध्ये आपल्याला कथा, कविता, कादंबरी, नाटक हे असं पण ढोबळ मनाने म्हणत असतो. पण साहित्याची व्याख्या करत असताना आपण काय म्हणतो की जे सही तत्वाने लिहिले जाते ते साहित्य म्हणजे की वाङ्मय जे वाणीमय असते, पुन्हा वाटते त्याला वाङ्मय असं म्हटलं जातं. त्यामुळे साहित्यामध्ये आपण लिखित साहित्य, मौखिक साहित्य असे प्रकार करत असतो. आपल्याला जे साहित्य पाहायचं आहे म्हणजे ज्याला आपण लिटरेचर असं म्हणतो ते भारतीय साहित्यशास्त्र पाहायचं आहे. आता आपल्याला साहित्य या शब्दाचा अर्थ अनेक विचारवंतांनी केलेला आहे. भारतीय संस्कृत मीमांसकांनी साहित्य म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये साहित्य हा शब्द रूढ नव्हता, तर साहित्याऐवजी अलंकार असं म्हणायचं आहे. अलंकार साहित्याला शब्द जो वापरलेला आहे वामनापासून तो म्हणजे अलंकार. आणि साहित्य लिहिणारे जे लेखक आहेत त्यांच्यासाठी शब्द होता अलंकारिक. त्यामुळे आपल्याला वामनाची जर पुस्तकांची नावं पाहिली, अलंकारशास्त्र, अलंकार मंजुषा, अलंकार सार सूत्रवृत्ती ही जी पुस्तकांची नावं आहेत, दंडीचं पुस्तक आहे ते, तर या सगळ्या वक्रोक्ती जीवित सगळ्यांमध्ये काय की अलंकार म्हटलेलं आहे. अलंकार या शब्दाचा अर्थ साहित्य असा होतो. आणि त्यामुळे साहित्य हे एक अशी गोष्ट आहे की जी आपला आत्माविष्कार प्रकट करत असते. कलेमध्ये 2 प्रकारच्या कला असतात. एक सौंदर्यवादी कला आणि दुसरी असते उपयोजित कला. सौंदर्यवादी म्हणजे जी आनंदासाठी आनंद याच्यासाठी कला असते ती सौंदर्यवादी कला असते. आणि जी उपयोजित कला असते, जी उपयोगासाठी आणली जाते, व्यावहारिक असते, तिला उपयोजित कला असं म्हटलं जातं. तर साहित्य ही एक सौंदर्यवादी कला आहे असं म्हणता येईल. आणि त्यामुळे भारतीय साहित्य, साहित्य या शब्दाचा अर्थ आपल्याला कळाला असेल. पुढचा शब्द आहे शास्त्र. भारतीय साहित्यशास्त्र. शास्त्र या शब्दाचा अर्थ काय होतो आपल्याला माहिती आहे, ते विज्ञानामधलं असणारं शास्त्र माहिती आहे. विज्ञानामध्ये आपण पाहतो की H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड, S2 हायड्रोजनचे 2 घटक, सल्फ्युरिक ॲसिडचे 2 घटक म्हणजे सल्फर आहे. तर या सगळ्यामध्ये काय की H2SO4 हे ज्या मिश्रणाने तयार होतं त्याला एक निश्चित तत्व आहे, म्हणून आपण त्याला शास्त्र म्हणतो. एखादं गृहीतक धरणं, त्या गृहीतकाची पडताळणी पाहणं आणि त्याच्यापासून निष्कर्ष काढणं आणि ते निष्कर्ष सार्वकालिक सार्वत्रिक असणं, याला आपण विज्ञान असं म्हणत असतो.
त्यामुळे विज्ञानामध्ये जे सिद्धांत असतात ते सिद्धांत शास्त्रानुसार असतात. तशाच प्रकारे साहित्यामध्ये सुद्धा काही ज्या गोष्टी असतात त्या शाश्वत असतात आणि त्याचं एक गृहीतक असतं. त्या गृहीतकाची एक पडताळणी असते. पडताळणीपासून निष्कर्ष असतात. म्हणून विज्ञान ज्या पद्धतीने वस्तुनिष्ठ पद्धतीने जातं तशाच वस्तुनिष्ठ पद्धतीने सुद्धा कलेमध्ये साहित्य हे सुद्धा जात असतं. त्यामुळे एक तात्विक पद्धती जी म्हणता येईल ती तात्विक पद्धती साहित्यामध्ये असते आणि काही एक निकष असे जे असतात ते निकष ठरलेले असतात. गृहीतक असतं, त्याचं निरीक्षण असतात, त्याची पडताळणी असते, अवलोकन असतं आणि निष्कर्ष असतात. त्यामुळे साहित्य हे एक शास्त्र आहे असं जुन्या काळात ल्या असणाऱ्या संस्कृत मीमांसकांनी म्हटलेलं आहे. तर राजशेखराचा जो ग्रंथ आहे, राजशेखर हा 18व्या शतकातला संस्कृत मीमांसक आहे. तर त्याने असं म्हटलं आहे, त्याच्या ग्रंथाचं नाव काय? साहित्यशास्त्र. साहित्यशास्त्र असा शब्द वापरणारा पहिला संस्कृत मीमांसक म्हणजे राजशेखर होय. तर राजशेखराने साहित्यशास्त्र हा शब्द वापरल्यानंतर तिथून पुढे तो आपल्याला रूढ झालेला दिसून येतो. तर भारतीय साहित्यशास्त्र म्हणजे एक वस्तुनिष्ठता, एक प्रयोगशीलता, एक निष्कर्षता ज्याला आहे असं साहित्य हे सुद्धा विज्ञानासारखं आहे आणि त्यामुळे साहित्यशास्त्र हा शब्द योजलेला आहे. आता आपल्याला जसं जे विज्ञान असतं त्या विज्ञानातला जे निकष असतात ते त्याच्यातला जो असणारा प्रयोग आणि साहित्यातला असणारा प्रयोग याच्यामध्ये मात्र फरक आहे. आपल्याला लक्षात येईल की साहित्यामध्ये आपल्याला भारतीय साहित्यशास्त्र असं म्हटलं आपण. तर भारतीय साहित्यशास्त्र जे आहे त्या भारतीय साहित्यशास्त्राची पहिलं प्रकरण जे आहे ते म्हणजे साहित्याचे स्वरूप असं आहे की आपल्याला साहित्यशास्त्राची संकल्पना आणि सिद्धांत असं आहे. खरं तर साहित्याचं स्वरूप म्हणजे एखाद्या खोलीचं स्वरूप काय असतं? खोलीमध्ये असलेल्या वस्तू असतात वेगवेगळ्या स्वरूपाच्या. साहित्याचं स्वरूप काय असतं? तर ढोबळमानाने आपण म्हटलं की कथा, कविता, कादंबरी, नाटक, प्रहसन, विडंबन, आत्मचरित्र, चरित्र या सर्वांना मिळून आपण साहित्य म्हणत असतो ढोबळमानाने. पण साहित्याचे स्वरूप पाहत असताना साहित्याची दोन अंग असतात. एक म्हणजे आशय आणि दुसरं म्हणजे अभिव्यक्ती. आशय म्हणजे काय सांगितले आहे ते आणि अभिव्यक्ती म्हणजे कसे सांगितले आहे ते. काय सांगितले आहे हा आशय असतो आणि कसे सांगितले ही अभिव्यक्ती म्हणजे व्यक्त होण्याचं माध्यम आहे. व्यक्त होण्याचं माध्यम साहित्याचं. त्यामुळे भारतीय साहित्यशास्त्र जे आहे ते भारतीय साहित्यशास्त्र पहिल्या प्रकरणामध्ये कशावर भर देत असेल तर ते साहित्याच्या स्वरूपावरती देत आहे. म्हणजे साहित्य म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न भारतीय साहित्यशास्त्र करते आहे. एक प्रकारे साहित्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न करत आहे. साहित्याची व्याख्या याच्यामध्ये काय काय केलेले आहेत बघा. आपल्याला भामहाने साहित्याची एक व्याख्या केलेली आहे. शब्दार्थो सहितो काव्यम. शब्द आणि अर्थ यांच्या सहितत्वातून जे निर्माण होते ते साहित्य असं म्हटलं आहे. किंवा ननु शब्दार्थो सहितो काव्यम. रुद्रटाने केलेली व्याख्या आहे. ननु शब्दार्थो सहितो काव्यम. खरोखरच शब्द आणि अर्थ यांच्या एकत्रीकरणातून जे निर्माण होतं ते साहित्य. अशी एक साहित्याची. वक्र कवी व्यापार शालिनी बंदे व्यवस्थितो. कवीची वक्र व्यापार म्हटलेलं आहे म्हणजे स्वभावोक्ती आणि वक्रोक्ती. तर काव्यामध्ये असतो तो वक्र स्वरूपाचा व्यापार असतो. तिरकस स्वरूपाचं बोलणं असतं. हुशार लोकांची बोलण्याची पद्धती असते. शहाण्या लोकांची बोलण्याची पद्धती असते. लिहिण्याची पद्धती असते. म्हणून साहित्याला काय म्हणतात? वक्र कवी व्यापार शालिनी बंदे व्यवस्थितो. एक बंदिश असते. साहित्य म्हणजे एक बंदिश असते. ती वक्र असलेल्या व्यापाराची एक बंदिश असते आणि त्यामुळे साहित्याविषयी ह्या व्याख्या ज्या केलेल्या आहेत आपण दोन व्याख्या पाहिल्या. एक भामहाची व्याख्या आणि दुसरी व्याख्या रुद्रटाची पाहिलेली आहे. याशिवाय आपल्याला काय की साहित्याच्या व्याख्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत. त्यातल्या फक्त आपल्याला भारतीय साहित्यशास्त्रामध्ये जो आलेला विचार आहे तेवढाच आपल्याला पाहायचा आहे पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला. आणि दुसरं जे प्रकरण आहे त्याचं ते प्रकरण जे आहे ते म्हणजे भारतीय साहित्यशास्त्र साहित्याचा आस्वाद आणि रससिद्धांत हे आहे. ते याच्यामध्ये आपल्याला काय आहे ते नंतर आपण पाहूया. तिसरं आहे साहित्याची भाषा आहे.
चौथं आहे साहित्याची निर्मिती प्रक्रिया आहे. अशी एकूण 4 प्रकरणं फक्त याच्यामध्ये आहेत आणि त्या 4 प्रकरणांमध्ये आपलं भारतीय साहित्यशास्त्र हे पाहायचं आहे. आज मी तुम्हाला फक्त ह्या पेपरची थोडक्यामध्ये ओळख करून दिलेली आहे. अधिक ओळख जी आहे ती आपल्याला पुढे होणार आहे. धन्यवाद.